नंतर तुळजापूर ते सोलापूर, सोलापूर ते सांगली, सांगली ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते रत्नागिरी असा हा टोटल जवळपास 10,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्ण बांधतो आपण. आणि हा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा तिघांच्या मुख्य रस्ता आहे. आणि यामुळे या रोड साईड ॲम्युनिटीज आहे. याच्याबरोबर या रस्त्याच्या स्वाभाविकपणे मोठा हा जवळपास आम्ही महाराष्ट्राकरता 50,000 कोटी या वर्षीची वार्षिक योजना महाराष्ट्राची आम्ही 50,000 कोटीची मंजूर केलेली आहे. 50,000 कोटीचे कामं आम्ही करू शकतो. आणि मी आत्ताच त्यांना विनंती केली की देहू आणि आळंदी म्हणजे पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हा 6,000 कोटी रुपयाचा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड हा देखील मी घोषित केला होता. लगेच त्याचं काम सुरू करायचं आहे आणि त्याचंही पण DPR तयार होईल. मी विनंती केली त्यांना की मुख्यमंत्र्यांच्या आणि तुमच्या उपस्थितीत हाही काम आपण लवकर सुरू करूया. आणि याच्या व्यतिरिक्त जो आज मी अमेरिकेतून आल्यानंतर जो सागरी मार्ग बघितला तिथला कोस्टल हायवे पॅसिफिक समुद्राला जोडून जो सॅन फ्रान्सिस्को टू लॉस एंजल्सपर्यंत जातो खरंच सुंदर आहे. जगातले लोक हा रोडवरून केवळ ड्रायव्हिंग 12 तास या रोडवरून गेलो आणि त्याच्यात तसाच आपला कोकणातला सागरी मार्ग जो आहे हा तसाच बनवण्याकरता मी त्यामुळे तुम्ही प्रस्ताव पाठवा. पूर्ण सागरी मार्गाला आम्ही राष्ट्रीय महामार्ग घोषित करू आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे पर्यटकांना समुद्राच्या काठावर उभं राहता येईल, बसता येईल, समुद्राच्या ठिकाणी कुठे चहा घेता येईल आणि असं सौंदर्य पूर्ण कोकणाचं. त्यामुळे हा महाराष्ट्राचं हा जो सागरी मार्ग आहे हा देखील जगाच्या टुरिझमचा आकर्षणाचा केंद्र बनू शकतो. एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी आहे. त्यांना विनंती केली की तोही प्रस्ताव तुम्ही पाठवा. महाराष्ट्रात आमच्या या 5 वर्षाच्या रिंग मला 2 लाख कोटी रुपयाचे रस्ते महाराष्ट्रात बांधायचे आहे आणि आम्हाला फक्त महाराष्ट्र सरकारने लँड ॲक्विजिशन, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट क्लिअरन्स दिलं आम्ही हे सगळे रस्ते बांधतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा चंद्रकांत दादा पाटलांना एक दिलासा आम्ही दिला की यावर्षी महाराष्ट्राला 6,000 कोटी रुपयाचा CRFचा फंड दिला. आमचं सरकार यायच्या आधी 50 कोटी मिळायचे. यावेळी 6,000 कोटी रुपयाचा त्यांना कामं मंजूर केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो 5,200 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता तो 22,000 किलोमीटर केला. तर हे रस्ते आता आम्ही पुढे बांधणार तर त्याच्यामुळे PWDचा त्याच्यावरचा खर्च कमी होणार. त्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांना यानंतर महाराष्ट्राचा पैसा हा केवळ विलेज कनेक्टिव्हिटी करता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि ग्रामीण भागातल्या रस्त्याकरता त्यांना जास्त पैसा खर्च करता येईल. आणि हे सगळे कॉन्क्रीट रोड आहे आणि याला 50 वर्ष काही मेंटेनन्स इतक्या चांगल्या स्टँडर्डचे रोड आहे. रोड साईड ॲम्युनिटीज आहे. आणि म्हणून आळंदी आणि देहूच्या रस्त्यावर विशेषतः पालखी मार्गावर जे आपले पायी वाटेने लोक जातात त्यांच्याकरता 4 ठिकाणी मोठे असे सेंटर्स की हजारो लोक तिथे राहू शकतील. तिथे टॉयलेट्सची व्यवस्था होईल, प्यायला पाणी मिळेल, पार्किंगची व्यवस्था राहील. असे स्पॉट देखील आम्ही रोड साईड ॲम्युनिटीज बांधायला तयार आहोत. त्यामुळे त्यांना याच्यात जागा तुम्ही द्या. आणि त्याचबरोबर या सगळ्या कामाकरता त्यांनी जर रेती द्यायची अनुमती दिली आणि त्यांनी ॲग्रिगेट करता रॉयल्टीचे प्रश्न आहेत ते सगळे सोडवले. कारण शेवटी आम्ही महाराष्ट्राकरताच करतो आहे तर तेवढा जास्त पैसा अजून महाराष्ट्राकरताच खर्च करू. आणि हे शेवटी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकच आहे. यात त्यांनी सवलत द्यावी आणि राष्ट्रीय महामार्गाला या सगळ्या बाबतीत त्यांनी जर सवलत दिली तर मला असं वाटतं की आम्ही जास्त काम करू शकू. ते सागरी महामार्गाची जर तुम्ही अगोदरच मागणी केली होती वर्षभरापूर्वी तो नॅशनल तुमच्याकडे द्या म्हणून तर ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे तर ते कितपत स्पीडअप दादा मी जेव्हा महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो तुमच्या जागेवर तेव्हा मी सागरी मार्गावर रेवस करंजा आणि 2 ब्रिज एकंदरीत 22 ब्रिजेस येतात. ते जोशी साहेब आपले आहेत तुमचे सेक्रेटरी हे त्यावेळी रत्नागिरीला बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि नंतर AC झाले. यांना आठवत असेल त्यावेळी आम्ही 22 पैकी 19 पूल त्यावेळी मी बांधले होते. माधव गडकरी नावाचे आपले पत्रकार आहेत त्यांनी मला येऊन मागणी केली होती की या सागरी मार्गावर जे पुलं बांधा त्यातला एक रेवस करंजा त्यावेळी 100 कोटीचा होता, आता 300-400 कोटीचा झाला असेल. तर रेवस करंजा आणि 2-3 पूल सोडून बाकी यातले 18 पूल मी त्यावेळी माझ्याच काळात बांधलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर परवानगी दिली त्याला आपण 2 लेन पेव शोल्डर किंवा आपण 3 लेन करून आपण ते काम करूया. ते तिन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत उरलेले शिल्लक तुम्ही आता त्याच्यात घ्या इंटरेस्ट आणि यातून खूप चांगला पर्यटन होईल. आणि हा कोकणाकरता एक संजीवनी ठरेल. कोकणाचं पर्यटन जर वाढलं तर कोकणात नवीन रोजगार निर्माण होतील आणि कोकणाच्या विकासाकरता फार मोठा आहे. आणि तुमच्या सहकार्यामुळे आता मुंबई गोवा रस्त्यावरचे
आपण किती पॅकेज रस्त्यामध्ये सर आता आपण 104 पॅकेज 160 किलोमीटर 170 किलोमीटर 170 किलोमीटरचे जवळपास 3200 कोटी रुपये 4700 करोडची कामं मंजूर झाली. 4700 कोटी रुपयाचे काम आपण मंजूर करून सुरू केलेले आहे आणि अजून नवीन पॅकेज किती मंजूर आता आपले 200 किलोमीटरला जवळपास 3000 किलोमीटर अजून 3000 कोटीचे कामं मी मंजूर करतोय ते पण तुम्ही लँड एक्विट करा 3D झालं की आम्ही लगेच त्याचं 3D झालं की मी पूर्ण मुंबई गोवा रस्त्याचे 3 पॅकेज ते पण आपण लगेच काम सुरू करू कारण या रस्त्यावर खूप अफवा. दुसरं तुम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे तुमचा जो पनवेल रस्ता आहे हा तो माझ्याही करता तुमच्याकरता डोकेदुखी होता. त्याला आमच्या सेक्रेटरीने मी मिटिंग घेतली आणि आता स्टेट बँकेने त्या रस्त्याकरता 560 कोटी रुपये त्याला द्यायचं मान्य केलेलं आहे. त्या फाईलवर सगळ्या सह्या झाल्यात. बँकेच्या चेअरमन ज्या आहेत आपल्या स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य त्यांनी याच्यात विशेष रूपाने सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे R.K. पांडे तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे तुमचं हे जे मुंबई गोवाचा जो हा पॅकेज हा प्रश्न सुटलेला आहे. हा आता फक्त तुमचा अजून फसलेला आहे म्हणजे कोल्हापूर नंतर सांगली कोल्हापूर रस्त्याचा आहे. त्याचाही प्रश्न तुम्ही चर्चा करून घ्या त्याच्यावर आपण मार्ग काढू. 3G म्हणजे काय?